महाराष्ट्रात देशभरात लोकशाही आहे. सर्व लोकांचं प्रतिनिधित्व सत्ताधाऱ्यांना मंत्रिमंडळात हवं असतं आणि असलंच पाहिजे, हे लोकशाहीचे तत्त्व सांगतात. त्यामुळे जरांगेंना या गोष्टी किती कळतात यावर माझी शंका आहे. त्यामुळे त्यांच्यावर काय बोलावं, किती बोलावं, मला वाटतं न बोललेलं बरं. तुम्ही म्हणताय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल, ते म्हणतात की उलट परिणाम होतील आणि त्या परिणामाला हे बघा, जरांगेंनी कुणाच्या मताची भीती घालण्याचं काम करू नये. या गोष्टी विधानसभेला जरांगेंना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. ज्या पद्धतीनं जरांगेंच्या शब्दावर काही मतं एकत्रित येत असतील तर ओबीसीची सुद्धा एकत्रित येतात, हे महाराष्ट्राच्या विधानसभेला बघितलेलं आहे जरांगेंनी. त्यामुळे जरांगेंनी मताची भीती कुणाला घालू नये, कारण ओबीसींना सुद्धा काही कळत नाही या भ्रमात जरांगेंनी राहू नये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये 27% ओबीसीचे रिझर्वेशन टिकवणं हे आता ओबीसी चळवळी पुढचं आव्हान आहे आणि माननीय छगनरावजी भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं या भूमिकेला पाठबळ मिळालेलं आहे. म्हणजे आगामी निवडणुका डोळ्यात पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट